परमार्थ हा चित्त स्थिरतेसाठी, शांतीसाठी, विवेकाच्या प्राप्तीसाठी करायचा आहे, तोफानपण करण्यासाठी नाही. आमचे ज्ञानेश्वर माऊली यांचं चरित्र गायन करता आपण आपल्या अनंत जन्माची पापं जातात. आज मंडपामध्ये आमच्या आईसाहेबांच्या चरित्राचं गुणगान केलं आमच्या महाराजांनी. संतांच्या चरित्राला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि खानदेशाचं आराध्य दैवत म्हणजे आपले आईसाहेब मुक्ताई आहे. खानदेशाची हद्द कुठून कुठपर्यंत आहे पहिल्यांदा ध्यानात घ्या. खानदेश कशाला म्हणतात? खानदेश म्हणजे नुसता नाशिक जिल्हा नाही, खानदेश म्हणजे नुसता धुळे जिल्हा नाही, खानदेशमध्ये नुसता नंदुरबार नाही, आणि खानदेश म्हणजे नुसता जळगाव जिल्हा नाही. तर खानदेशाची हद्द अशी आहे, आदिशक्ती टू आदिशक्ती. जाणकारांच्या लक्षात येईल, आदिशक्ती टू आदिशक्ती. आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या पवित्र चरणापासून तर आदिशक्ती संत श्रेष्ठ मुक्ताईच्या पवित्र चरणापर्यंतचा जो परिसर आहे त्याचं नाव आहे खानदेश. विठाला विठाला आई साहेबांचं महत्व असं आहे, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जय, आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय जननी देवांची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. आणि या संतांचा अवतार कशासाठी आहे? जगदोद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला वडिवार सिद्धाईचा, निळा शरणांगत म्हणवी आपुला संती, मिरविला देऊनी हाती. असं या संतांचं महात्म्य आहे. म्हणून या दिव्य चरित्र 8 दिवस गायन केलं गेलं. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी आजचं हे आपले भाग्यविधाते सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर या दिंडी परंपरेच्या नियमाप्रमाणे हे समाप्तीचं कीर्तन आहे, समारोपाचं कीर्तन आहे. आमचे गुरुदेव वैकुंठवासी राजाराम शास्त्री महाराज त्यांच्या शास्त्रीय भाषेत बोलायचं हे पूर्णाहुतीचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इतर कीर्तन आणि काल्याच्या कीर्तन काय फरक आहे. इतर कीर्तनामध्ये वक्ता हा स्वतंत्र असतो, काल्याच्या कीर्तनामध्ये तो परतंत्र असतो. इतर कीर्तनामध्ये त्याला आवडेल त्या विषयाचं श्रवण तो करू शकतो. कधी संतपर अभंग घेईल, कधी नामपर घेईल. श्रोते जर उच्च भूमिकेवरचे असतील, बुद्धिजीवी असतील तर त्यांच्यासाठी वेदांतपर विषयावरही चर्चा करू शकेल, अद्वैतपर विषयावरही चर्चा करू शकेल. परंतु काल्याच्या कीर्तनाची मर्यादा अशी आहे की कीर्तनकार कितीही जरी हुशार असला तरी त्याने आपल्या हुशारीचा दिवा इथं कधी लावायचा नाही.
त्याने फक्त एकच विषय सांगायचा आहे. तो विषय कोणता? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, गेले देवी गोरी, गेले देवी गोरी, गेले देवी गोरी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा केवळ उच्चार करायचा आहे. मग गोकुळातलं कोणतं चरित्र उच्चारायचं आहे? आता आचरण का करायचं नाही, चरित्र उच्चारायचंच काय याची मीमांसा आपण अनेक वेळेला केलेली आहे, म्हणून त्याची दुरुक्ती करण्याची मानसिकता मी दाखवत नाही. पण गोकुळातलं कोणतं चरित्र उच्चारायचं आहे? तर जे चरित्र उच्चारायचं आहे त्याचा संकेत या अभंगातून तुकोबारायांनी दिलेला आहे. रांगता गोधरे रागिता हे, रांगता गोधरे राखीला हे, रंगता गुदने, राखीला हे, रंगता गुदने. जसे चरित्र केले नारायण, ये दशे चरित्र गेले नारायणी, जसे चरित्र केले नारायण. ये दशे चरित्र गेले नारायणी. रांगता गोधरे रागिता हे, रांगता गोधरे. राखीला हे, रंगता गुदने, राखीला हे, रंगता गुदने. रांगत असताना आणि गोधने म्हणजे गायी चालित असताना जे चरित्र केलं त्याचा केवळ इथं उच्चार करायचा आहे. मग पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होईल की गायी चारतानाचं चरित्र कोणतं आणि रांगत असताना पाळण्यात खेळतानाचं चरित्र कोणतं? तर पाळण्यात खेळताना रांगत असताना जे चरित्र देवानं केलं ते कोणतं आहे? कपट्या मामळ भटा दिले पिढे दान, शोषिली पुतना विषय पाजिताची स्तन, उखडी बांधिता उपटिले विमलार्जुन, भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने, ऐशा गौड नित्या बोलती परस्परे. ज्या वेळेला त्या कपट्या मावळ भटानं गर्गाचार्यांची निंदा केली त्यावेळेला आपल्या भक्ताची निंदा त्या देवाला सहन झाली नाही, म्हणून त्याला पाटांचा मार दिला, म्हणजे पिढ्यांचा मार दिला. ती पुतना मावशीचं नातं जोडून स्तनामध्ये विष भरून मारायला आली. शेवटी तिला मारलं, तिचे पंचप्राण शोषण केले, रक्त शोषण केलं, तिचं विष शोषण केलं, परंतु मावशीचं नातं जोडायला आली म्हणून त्या नात्याला बाद न येऊ देता तिला मोक्ष दिला. एवढंच नाही, विमलार्जुन उपटून आणला, 12 गाव अग्नी गिळून दाखवला, आणि भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने, मातीचं निमित्त करून आपल्या पोटामध्ये आपल्या तोंडामध्ये 14 भुवनांचं दर्शन आईला घडवलं. भुवने त्या पोटी 14 देखे. मग रांगत असतानाचं चरित्र कोणतं आहे? हे चरित्र आहे. आणि गोधने म्हणजे गायी चारतानाचं जे चरित्र आहे ते हे आहे. गिरी गोवर्धन जने उतरिला, गिरी गोवर्धन जने उतरिला, कालिया महास्वरूप नाथोनी आईला, कलिया महासर्प नाथोनी आईला, जळत गोडवा गो मुखेची प्राशिला,
तुझ्या बोलती परस्परी आयुष्या गौराईच्या बोलती परस्पर ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी काली या महासर्प नाथोनी आणीला जळत ओढवाहू मुखेची प्राशिला गिळता अघासूर चिरोनी सांडीला हो. ज्या वेळेला अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णाला दिला गेला त्यावेळेला स्वर्गाचा अधिपती इंद्र कोपला. 2-2 वर्षावृष्टी करता मुसळधार पाऊस पडताय. त्याच्या योगानं गायी घाबरतात, लेकरं घाबरतात, गोकुळवासी घाबरतात. सगळे लोक कायेनं वाचेनं मनानं त्या भगवंताची शरणागती पत्करतात आणि शरणागती पत्करून विनवणी करतात, हे भगवान आता या मुसळधार पावसापासून आम्हाला वाचवणार कोण. भगवंतानं त्यांची ती शुद्ध भावानं दाखवलेली शरणागती पाहिल्यानंतर अभय दिलं, काळजी करू नका, या मुसळधार पावसापासून वाचवण्याची नैतिक जबाबदारी माझी. मग त्या मुसळधार पावसापासून गायी वासरांचं संरक्षण व्हावं, गोकुळवासियांचं संरक्षण व्हावं म्हणून भगवंतानं गोवर्धन पर्वत करांगळीवर उचलला. गिरी गोवर्धन येणे उचलिला. शेंडूचं निमित्त करून कालियाला नाथून आणलं. नाही तर कालियाला नाथून आणणं म्हणजे साध्या शक्तीचं काम नाही. जळत ओढवाहो मुखेची प्राशिला गिळता अघासूर चिरवणी सांडीला. सगळ्या राक्षसांपासून लोकांना निर्भयता प्राप्त करून दिली असा हा भगवान श्रीकृष्ण. त्यांनी हे चरित्र रांगत असताना केलं, गायी चारताना केलं. मग पुन्हा तुकोबरायनं विचारलं, तुकोबराय हे चरित्र त्या देवानं केलं, परंतु पुढे कोणतं विधायक काम केलं. मग ते विधायक काम करत असताना या भगवंतानं हे चरित्र करताना विचार असा केला की आपण ह्या लीला करतोय, गोपाळांसोबत लीला करतोय, गोपिकांसोबत लीला करतोय, कधी वस्त्रहरण लीला आहे. परंतु ह्या लीला करता करता जर आपला वेळ गेला तर ज्या कार्यासाठी आपण निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण केलेलं आहे ते विधायक कार्य आपल्याला अजून पुढे करायचं आहे. म्हणून भगवंतानं ही सगळी रूप सगळी सोंग आवर्ती घेतली. हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे आनंदे, हे सोंग सारिले या रूपे आनंदे, सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे आनंदे, हे सोंग सारिले या रूपे आनंदे. पुढेही बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम पुढेही बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. परमात्म्यानं ही सगळी सोंग म्हणजे ही रूप आवर्ती घेतली. आवर्ती का घेतली तर त्याचं कारण असं, पुढेही बहुत करणे आहे. त्याला अजून पुढे पुष्कळसे कार्य करायचे आहे. कोणकोणते कार्य करायचे आहे. त्याला अजून गोपाळांच्या सोबत विटी दांडू खेळायचं आहे, गोपिकांच्या सोबत रासलीला करायची आहे, ऋषीमुनी लोकांचे दर्शन घ्यायचं आहे, तीर्थाटन करायचं आहे. एवढंच नाही तर कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मोहनिवृत्तीसाठी त्याला भगवद्गीतेचा उपदेश द्यायचा आहे जगाच्या उद्धारासाठी. आणि आपल्या वंशात जन्माला आलेला उद्धव त्याला अजून भागवत सांगायचं आहे. आणि भागवत सांगितल्यानंतर ज्या वेळेला आपण निजधामाला जाणार त्यावेळेला लोकांना दर्शन घेणं सुलभ व्हावं म्हणून त्या भागवतामध्ये आपलं तेज ओतायचं आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी अजून त्या देवाला करायच्या होत्या. म्हणून त्याने ही सगळी रूप सगळी सोंग आवर्ती घेतली. का तर पुढेही बहुत करणे आहे. मग तुकोबरायने विचारलं, तुकोबराय
त्या देवाला ही कार्य करायची होती, परंतु याच्यातलं प्रमुख कार्य कोणतं? तुकोबाराय म्हटले सगळेच त्याचे कार्य प्रमुख आहेत, परंतु त्याला आजच्या घडीला एक महत्वाचं कार्य करायचं आहे, ते म्हणजे धर्माची संस्थापना आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आई तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, 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 तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णितुना, ऐसे तेरी प्रेम नाही करा. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणरा, ऐसे देई प्रेम नाही करा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. त्या नारायणानं अवतार कशासाठी धारण केला? तर धर्माच्या संस्थापनेसाठी. त्या भगवंतानं अवतार कशासाठी धारण केला त्याची कारण भगवद्गीतेमध्ये उद्धृत केलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं परित्राण, दुष्टांचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना या तीन हेतूपूर्ती करता तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो. आता काही बुद्धिवादी लोक यावर शंका उपस्थित करतील का खाऊ, त्या देवाला धर्माची संस्थापना करण्याची गरज काय? धर्माची संस्थापना जर नाही केली काय बिघडतं? तर धर्माच्या संस्थापनेची गरज काय आहे हे पाहण्या अगोदर पहिल्यांदा धर्म काय ते जाणून घ्या. आम्ही नेहमी सांगत असतो धर्म हा काही हा चर्मचक्षुला म्हणजे कातड्याच्या डोळ्याला ज्ञात होणारा पदार्थ नाही. जसं हे ध्वनिवर्धक उपकरण आहे ज्याला आपण लाऊडस्पीकर म्हणतो, याचे उभे केलेले दांडे किती उंचीचे आहेत ते आपण मोजू शकतो. एम्प्लिफायर पासून ओढत आणलेली वायर किती मीटरची आहे ते आपण मोजू शकतो, कारण हे डोळ्याला दिसणारा पदार्थ आहे. तसं धर्म नावाचा पदार्थ तुम्ही कधी डोळ्यानं बघितला आहे का? त्याची लांबी किती, रुंदी किती, क्षेत्रफळ किती, घनफळ किती? धर्म नावाचा पदार्थ हा घनरूप आहे का द्रवरूप आहे? बघितलाय का? का बघितला नाही? याचं कारण असं की तो या कातड्याच्या डोळ्याला न दिसणारा पदार्थ आहे. तर धर्म हा पदार्थ नाही, धर्म ही वस्तू नाही, तर धर्म ही एक अवस्था आहे. धर्म आपल्या शास्त्रामध्ये गुण आहे आणि गुणाला स्वतंत्र अस्तित्व नसतं. गुण हा गुणीच्या आश्रयानं राहतो. तसा धर्म हा धर्मी म्हणजे सज्जनाच्या आश्रयानं राहतो. आणि धर्म ही एका समाजाची नाही, एका गावाची नाही, एका देशाची नाही, तर संपूर्ण विश्वाची प्रतिष्ठा आहे. धर्मो विश्वस्य प्रतिष्ठा. हा तुम्हाला जर सुखशांती उपभोगायची असेल तर ज्याला सुखशांतीची अपेक्षा असेल त्याने धर्माचं पालन करावं. धर्माचे काही प्रकार आहेत, वैयक्तिक धर्म, सामूहिक धर्म. महाभारत जर तुम्ही वाचता तर त्याच्यामध्ये हे सारी काही मीमांसा आहे. पत्नीचा पतीविषयी असलेला धर्म, पतीचा पत्नीविषयी असलेला धर्म, मुलाचा बापाविषयी असलेला धर्म, बापाचा मुलाविषयी असलेला धर्म, गुरुचा शिष्याविषयी असलेला धर्म, शिष्याचा गुरुविषयी असलेला धर्म. त्यातही राजधर्म वेगळा, राजाचा प्रजेचा संबंध, प्रजेचा राजाशी संबंध, हे काही धर्म. वैयक्तिक धर्म, काही सामूहिक धर्म. त्या प्रत्येक धर्माचं आचरण आपल्या जीवनामध्ये असणं जरुरीचं आहे.
तर या धर्माची जीवनामध्ये गरज आहे. जोपर्यंत धर्म आपल्या जीवनात नाही तोपर्यंत सुखशांती आपल्याला कधीही स्पर्श करणार नाही. सुखशांतीचं अधिष्ठान हे धर्म आहे. मग तो धर्म जर समजा राहावा असं वाटत असेल तर तो सज्जनाच्या आश्रयानं राहतो. म्हणजे काही लोक म्हणते धर्माची संस्थापना करे नका, पण सज्जनाचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दलन कशासाठी? सज्जनाचं संरक्षण करा, पण दुष्टाला मारण्याचा उद्योग कशासाठी? विनाश आहे तर दुष्कृताम. तर लक्षात ठेवा, दुष्टाला मारल्याशिवाय सज्जन सुखी राहू शकत नाही. कल्पना करा की आपल्या माता भगिनी दळण करतात. दळण करत असताना आपली भाकरी चपाती व्यवस्थित लागावी असं वाटत असेल तर दळणामध्ये असलेले खडे निवडल्यानंतर आपण बाहेर फेकून देतो का बाहेरच्या गल्लीतले खडे आणून दळणात टाकतो? अरे भाकरीचं निवड आहे तण त्याच पद्धतीनं बरं का. तर हे खडे जसे निवडून आपण बाजूला फेकून देतो तेव्हा ती भाकरी चपाती धान्य व्यवस्थित राहतं. बरं जाऊ दे, आपण शेतकरी कुटुंबातली माणसं. आपल्या शेतात पेरणी केलेलं पीक समजा कपाशीचं पीक भरघोस यावं असं वाटत असेल तर त्या कपाशीपेक्षा शेवमेंढा मोठा होऊ द्यावा लागतो की नाही? अरे जे तण आहे ते तण पहिल्यांदा निंदणी करून काढून बांधावर फेकून देणं जसं जरुरीचं आहे, मोठे कंद असतील तर ते खणून फेकून देणं जरुरीचं आहे, तसं तुम्हाला समाजरूपी पीक व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी दुर्जन रूपी तण खणून फेकून द्यावं लागतं. आणि भगवंतानं पहिल्यांदा हे दुर्जन रूपी तण खणून फेकून दिलं. त्या शिशुपालाला फेकलं, त्या कंसाला फेकलं आणि त्यावेळेला मग धर्माची संस्थापना केली. आता दुर्गुण कोणते असतात, सद्गुण कोणते असतात याचाही फार महत्त्वाचा भाग आहे. कारण काही लोकांना असं वाटतं हे फार सद्गुणी आहेत, पण आपण ज्याला सद्गुणी समजतो ते दुर्गुण आहेत का सद्गुण आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. आता कल्पना करा, मी तुमच्यासमोर कीर्तन करतोय. कीर्तन करतानाच फक्त मी तुमच्यासमोर चांगला दिसतोय. चार भिंतीच्या आड मी काय पाप करतो हे तुम्हाला काय माहिती आहे? म्हणून तुम्ही मला सज्जन म्हणू शकत नाही, मला दुर्जनही म्हणू शकत नाही. हा फार थोडासा चिंतनाचा भाग आहे. फक्त हे ज्याचं त्याचं अंतःकरण ज्याच्या त्याच्या कर्माला साक्षी असतं एवढंच धरायचं. म्हणून तुकोबाराय बोलतायत धर्माची संस्थापना करायची आहे आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो. म्हणून आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठोबा रखुमा.